तर सगळ्यांना शुभरात्री. तर बघा मी आज संध्याकाळच्या जेवणामध्ये काय घेतले. हे आहेत अंडी, हे पनीर, आणि बघा ही आहे कांद्याची चटणी, आणि हे आहे दही. तर या मग जेवायला. तर बघा हे पनीर असं घ्यायचं, आणि हे कांद्याची चटणी जी एकच नंबर, सगळ्यात भारी ही कांद्याची चटणी अशी घेऊन खायची. लय भारी लागतं बघा, एकच नंबर जेवण. कांद्याची चटणी म्हणलं ना की त्याच्याबरोबर कोणते पण जेवण चांगलं लागते. भाकर तर तुम्ही विचारू नका, 2 भाकरी माणूस खाईल कांद्याच्या चटणीबरोबर. त्याच्यानंतर हे अंडा असं घ्यायचं, एकच नंबर. कसं आहे, कांद्याची चटणी असल्यावर काही पण खाऊ शकतो माणूस जेव्हा. लय भारी, एकदम भारी जेवण. त्याच्यानंतर हे दही, कांद्याची चटणी असं वाटायला लागले नुसतीच खावी. भाकर खाऊ शकत नाही ना, म्हणून कांद्याची चटणी एवढी आवडते ना मला, काही विचारायलाच नको. बघा ही या खायला कांद्याची चटणी लय भारी आहे. काय सांगू तुम्हाला, आता सांगितले असते. नुसती जरी खाल्ली तरी मला लय आवडते, एकच नंबर. भाकर चपाती खायची नाही म्हणून ही कांद्याची चटणी आणि पनीर खायले मी. पण इतकं आवडायला आहे ना, विचारूच नका तुम्ही. म्हणजे मीच सांगू शकत नाही मला किती आवडतं ते. चला बाय, शुभरात्री.